नमस्कार मित्रांनो, आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज माझा दुबईचा आता दुसरा दिवस आहे आणि जसं की मी तुम्हाला काल सांगितलं की आज मी बुर्ज खलिफाला जाण्याचं प्लॅनिंग आहे आणि तिथून पुढे सफारीला पण जायचं आहे. तर दोन्हीपैकी काय काय आज सक्सेसफुल प्रोग्राम आमचा बनतो तो बघूयात. आणि मी परत एकदा सांगतो की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघतात आणि लाईक पण करतात, त्याच्यासाठी मी तुमचा खूप आभारी. पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट पण करा. तर मित्रांनो, चला आज हा मराठी माणूस आता जातोय बुर्ज खलिफा बघण्यासाठी. तर भेटूया बुर्ज खलिफाला. चला मित्रांनो. तर मित्रांनो, मी आत्ता दुबई मॉलमध्ये एंट्री केली, कारण बुर्ज खलिफाला जायचं असेल तर दुबई मॉलमधनंच त्याची एंट्री आहे. वरती बुर्ज खलिफाची पूर्ण बिल्डिंग आहे आणि खाली पूर्ण दुबईचा एक नंबरचा मॉल आहे आणि खतरनाक एक्सपेन्सिव्ह मॉल आहे. खूप सुंदर जागा आहे मित्रांनो, खूपच छान. आता मी चाललो आहे बुर्ज खलिफाला. ते आम्हाला पास ते मिळालं आहे, तिथे एंट्री करतोय. मित्रांनो, बुर्ज खलिफाला जाताना मला इथं एक मॉलमध्ये तुम्हाला एक दाखवण्यासारखी छानशी जागा दिसली आहे. मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला माझ्या मागे आता दिसेल, हे आहे ॲक्वेरियम आणि यामध्ये खरोखरचे शार्क वगैरे खूप सारे समुद्रातले जे मासे ते ठेवलेले आहेत. तर मी तुम्हाला थोडं क्लोजर व्हिडिओ करून दाखवतो. हे बघा मित्रांनो, एवढा मोठा ॲक्वेरियम आहे. वरती हे बघा, ही खरी शार्क बघा. आणखी थोडा जवळ जाण्याचा प्रयत्न करतो मी. या मॉलची खासियत काय मित्रांनो माहिती का? या पूर्ण मॉलमध्ये जेवढे पण शॉप आहेत ना, इथे कुठेच तुम्हाला दुबईचे लोकल सिटीजन दिसणार नाही. एम्प्लॉईज म्हणजे शेख, जे हे लोक आहेत ना, शेख लोक आहेत, कुणीच दिसणार नाही. सगळ्या दुकानांमध्ये फॉरेनर्स ठेवले सेल्ससाठी. त्यालाच तर म्हणतात जीवाची दुबई. हे बा, मित्रांनो, मी आता बुर्ज खलिफामध्ये एंट्री करतोय. आमचं चेक इन वगैरे सगळं झालंय. काही फोटो वगैरे काढता येत नाही, काही ठिकाणी तर सिक्युरिटी रिझनने ते काढले नाही. आता माझ्या बॅचचा स्लॉट लागलाय, आम्ही आता जातोय. मित्रांनो, आता आम्हाला या लिफ्टद्वारे 124 फ्लोअर चढायचं आहे आणि ही काही एखादी सर्वसाधारण लिफ्ट नाही आहे.
तर ही जगातली सगळ्यात फास्टेस्ट लिफ्ट आहे, कारण ही 0 to 124 फ्लोअर म्हणजे 124 फ्लोअर ही फक्त एका मिनटामध्ये कवर करते. म्हणजे पर सेकंड 2 फ्लोअरपेक्षा जास्त. हिची स्पीड बघा तुम्ही. आता ही लिफ्ट वरती जाते. आणि आता मी ह्या क्लिपमध्ये दाखवेल की लिफ्ट वरतून खाली येते. बघा हिची स्पीड बघा मित्रांनो तुम्ही. मित्रांनो, मी तुम्हाला आता लिफ्टच्या आतमधला 1 मिनिटाचा अनुभव या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवतो. अरे वा. Start with the balcony for the next level stairs. फायनली मी आता बुर्ज खलिफावर पोहोचलो आणि 124 फ्लोअर मी फक्त 60 सेकंडमध्ये आलो. आता तुम्हाला जे लिफ्ट दाखवते खतरनाक स्पीड. चला आता काही व्ह्यूज बघतोय. मित्रांनो, इथे टॉम क्रूजचं शूटिंग झालेलं आहे. मित्रांनो, बुर्ज खलिफा खूप मस्त एन्जॉय केलं मी आणि आय होप तुम्ही पण एन्जॉय केला असेल. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आता बुर्ज खलिफाचा प्रोग्राम आता आमचा संपला आहे. आम्ही जाणार आहे डेझर्ट सफारीला. तुम्ही आमच्या व्हिडिओला, माझ्या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करा आणि तिथला एक्सपिरियन्स कसा आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि परत एकदा म्हणेल की तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मदत. चला मित्रांनो, दुबईची एन्जॉय करू, जीवाची दुबई. मित्रांनो, आता छानपैकी जेवण वगैरे करू. आता आम्ही निघतोय रिझॉर्ट सफारीला आणि आम्ही आता ॲक्च्युली आमची पर्सनल टॅक्सी तिथे ड्रॉप केली आहे. इथून आम्ही लोक आमचं एक लँड क्रुझर राहील. लँड क्रुझरमध्ये आम्ही रिझॉर्ट सफारीला ते आम्हाला इथून पिकअप करणार आहेत आणि हॉटेलपर्यंत तीच गाडी सोबत राहील. तर बघू पुढचं एक्साइटमेंट. तर प्लीज कंटिन्यू राहा माझ्या व्हिडिओसोबत. मित्रांनो, मी आता एका जागेत थांबलो आहे. थोडं गाड्यांना ते काहीतरी प्रोसेस असतं ते करतायत, हवा वगैरे भरून प्रॉपर. आणि मी थोडा ट्रेडिशनल लुक घेतला. बघू
तर निघतो आम्ही इथे पुढे सफारीला. राईड आहे यार येतो. फोन सुद्धा पकडता येत नाही हातामध्ये. फोन पकडायलाच नाही. ये तो अनएक्सपेक्टेड हो गया. डर के आगे जीत है. डर के आगे जीत रेडी. हाँ एक है अभी अभी आएगा. नहीं अभी स्लो है. चुप रहो. नॉर्मल भी तो कुछ नहीं है. मेरा फोन गिर गया. लग रहा था 20-25 मिनट. हेवी जा रहा है 20-25 मिनट. हाँ? सही माते उडाले. हा दिसली होती. Be prepared. तर मित्रांनो डिझर्ट सफारीची मजा घेतली. गाडी ते जाणून बुजून खूप खतरनाक चालवतात. खालीवरती फार गड्डे असतात. खूप जोरजोरात गाडी चालवतात. ते हटकून एक थ्रिल क्रिएट करतात. पण मजा येते. त्यामुळे मला जास्त काही व्हिडिओ प्रॉपरली घेता नाही आला गाडीत बसल्यानंतर. आणि आता मी डिझर्टमध्ये थोडं पुढं आलो आहे. थोडं शांत ठिकाणी. तर थोडी गर्दी फार कमी आहे. हे बा थोडं इथे फोटो वगैरे काढायला तर आहे थोडी चांगली जागा. हे बघा मित्रांनो आमचं आता डेझर्टची सफारी झाली. आता इथं संध्याकाळ पण झाली आहे. पण आम्हाला ह्या डेझर्ट सफारीच्या पॅकेजमध्ये ना इथेच या डिझर्टमध्येच एक छानसं रेस्टॉरंट असतं. इथं आज डिनर वगैरे आम्हाला त्यांनी अवेलेबल केलेला असतो. बार्बिक्यू वगैरे स्पेशली असतं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं. आणि इथे काही थोडं आहे ना असं एंटरटेनमेंटचे काही एंटरटेनमेंट अरेंज केलेले. थोडं बेली डान्स वगैरे आहे. यांचा जो पारंपरिक डान्स आहे तो पण ठेवला आहे. तर मी तुम्हाला थोडा दाखवण्याचा प्रयत्न करतो बेली डान्स. त्याचं काही वाईट समजू नका. सगळे फॅमिलीज वगैरे पण आहेत इथे. चला मित्र मी दाखवतो तुम्हाला. इथे असे वेगवेगळे काउंटर्स पण लागलेले असतात. चहा कॉफी काही थोडंफार शॉपिंग वगैरे करायचं असेल तर असे इथे काही असतात. इथे शॉप्स वगैरे. आणि इकडे बघा हा असा डान्स चालू आहे. तुम्हाला थोडं जवळून दाखवतो. चला
तर मित्रांनो ओव्हरऑल आजचा माझा दुबईमधला दिवस अशा प्रकारे मी आज स्पेंड केला. सकाळी बुर्ज खलिफामध्ये गेलो होतो, मग थोडंफार त्या मॉलमध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं थोडं एक्सप्लोअर केला तो मॉल. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो आमचं डिझर्ट सफारीला. तिथे पण खूप मजा आली. मग तिथे आम्ही थोडं एक रेस्टॉरंटमध्ये आमच्या पॅकेजमध्येच होतं ते, की ते रेस्टॉरंटमध्ये डिनर वगैरे त्यांनी तिथे अरेंज केला होता. तिथे थोडं फायर शो वगैरे डान्स वगैरे पण होता आणि ते सगळं एन्जॉय करून मी माझ्या हॉटेलला पोहोचलो. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही खरंच नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आमच्या या चॅनलला यूट्यूब चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड बाय, टेक केअर.